शुक्रवारीपासून अंतरवाली सराटीत पुन्हा बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे। जर वेळ पडली तर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय। आम्हाला मुंबईत जायचे आहे। शिवाजी पार्क, आझाद मैदान यासारख्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत। आम्ही 2-3 दिवसात मैदानाच्या पाहणीची तारीख घोषित करू, असं देखील जरांगे पाटील यांनी सांगितले। दरम्यान अंतरवाली सराटीत होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणात दररोज 5 ते 10 मुले बसतील। या साखळी उपोषणाचे लोळ राज्यभरात पसरेल असं देखील जरांगे म्हणाले। हे साखळी उपोषण बेमुदत आहे। हे साखळी उपोषण बेमुदत आहे। साखळी उपोषण 10-5, 10-20 पोरं बसत राहणार। आम्ही काही गावं निवडणार आहेत। त्या गावाचे लोक रोज 10-5 येऊन बसणार। साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार। साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात इथं एकदा 15ला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार। इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं। गावाने म्हणजे 10-5 पोरांनी ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमुदत सुरू ठेवणार। 10-5 पोरं बसणार, असं काय लाखांनी बसणार नाही। प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखायची गरज नाही। कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही। काही जण म्हणते याच्या मागे लोक नाहीत। लाखभर लोक रोज घेऊन हिंदू का संघ? रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे। हेच येत ना, हे राजकारणी नेत्यांच्या पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना, ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला, कसलंच। आपण एकदा दाखवू, आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू, मग आम्हाला नाही 5 वर्ष दाखवायची गरज। एकदा दाखवू पण आम्ही मराठे मग आहेत का नाहीत का पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठे कसे आहेत, म्हणजे त्यांचं तिथून पुढे बंद होऊन जाईल सगळं। दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही 2-3 दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची। कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं, आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा, कारण ह्यावेळेस लय अवघड, ह्यावेळेस माघारी फिरणार नाहीये। सुचना नाही, फसना नाही ना, काही नाही। हा जे आर नाही फेर नाही, डायरेक्ट अंमलबाजी होईल। नाही तर तिकडे बंद पडून दे, नाही तर सुरू राहू दे। तितक्या तराला पोरं लागलेले। कोणाकोणाला बघायचं ना माग आहेत का नाहीत। मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभा राहा म्हणा, वही घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुसते ली गाड्या लोक माणसं नुसतं मुजीत बस मजाला तुला संधी आहे, काय अडचण नाही। पण फक्त आम्हाला पाणीला 2-3 दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार आहे। ते किती याचं राहिलं काय होतं, काही काड्या करतात वाटतं ते जाऊन तिकडे ते राजकारणाचं काही देणं घेणं नाही। इथं टप्प्यात आला वाजेलाच, इथं आपल्या आधीच नाही लागायचं। इथं सत्तान फत्तान काही नाही, इथं सत्ता मराठ्याची, दरारा बी मराठ्याचाच आहे आणि इथं चलती मराठ्यांचीच आहे। इथं जर खरं मराठ्याने मनात घेतलं ना तर टायर सुद्धा हलून देणार नाहीत भाऊ, मुंगी सुद्धा रस्ता क्रॉस करू शकत नाही। मला वाटतं तो दिवस देवेंद्र फडणवीसने उगूनच देऊ नये। मुंगी सुद्धा हलून देणार नाहीत, मुंगी सुद्धा इकडचे तिकडं रोड सुद्धा क्रॉस करू शकणार नाही। एवढी दहशत दरार आहे मग मराठ्यांचा सुद्धा। तू त्या भानगडीत पडू नको, ठरलेलं प्रेमानं दे। तुला लय आजचं बोलायला लागलं असलं ना आमचं आरक्षण देऊन टाक, आणि तुला त्याच्या पलीकडे लयच लागलं असलं ना त्याच्यावर बसू नको, तुला कोणी बोलणारच नाही ना। घरी जाऊन झोप तुपल्या त्या पदावर आहे, तू प्रमुख या राज्याचा म्हणून तुलाच बोलावं लागतं, ध्यानात ठेवे। आणि मराठ्यांचा कचका बघायचं काम करू नको। आणि शेवटी आता जर आम्हाला असं वाटायलाच लागलं तू फक्त ऐकूनच घेतो, मतिमंद लोकांनी नुसतं ऐकूनच घेतो, तर आम्हाला वाटतं मग आम्हाला आमचं पाऊल उचलावं लागेल। मी पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणलं की मी विनाकारण कोणावरती आरोप लावत नाही, डाग लावत, कारण आत्ता पोत नाही मग आत्ताच कसं काय? तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायच्या, मग असे कोण अधिकारी भाऊ? आंबडला की त्याला लयच हाव लागली नाव कामायची, गरीबाच्या मराठ्यांच्या पोरं मध्ये टाकून तुला हाव लागली, तुला दारी धरायला पाठवू शकतो आम्ही। तू आमच्या पोराचं वाटोळ करणार म्हणले, तो लेकराचं वाटोळ होणार, तुला दारी धरायला पाठवलं तो लेकराचं वाटोळ झालंच ना, तो बी जाणार मग साला धरायला लोकांची तर वेळ येते। आज आमच्यावर आली, एक ना एक दिवस तयारी, वर्षांनी 4 महिने, वर्षांनी 10 वर्षांनी कुठं ना कुठं गटशील, प्रॉपर्टीज गटशील, ते मग आम्हाला बी खेळता येतं, आम्हाला बी सापडता येतं कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय आहे, कोणचे काम आहेत। तू सुई एवढ्या टोकात जरी घातला तरी याला
म्हणजे गोरगरिबांचं तळतळ आणि तळतळाट कधीच अंगावर घेऊ नये, कधी घेऊ नये. त्याचे दुष्परिणाम लय वाईट असते. कारण गोरगरिबाच्या लय कष्ट करून लेकरं शिकवलेले असतात. पालकमंत्री हाही नाही, मला त्यात बघू द्या. त्यांना जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे, पण ते मला बघू द्या. मोगम कोणाला आपण डाग लावू नये, कोणावरती आरोप करू नये. विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्याला शोभत नाही. आत्तापर्यंत तरी क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे, पालकमंत्र्याचे आत्तापर्यंत. त्यामुळं समाधानी आहेत लोक, आम्ही सुद्धा. काय गरज नाही आरोप करायची अजिबात. पण याच्यात आम्हाला संशय आहे. याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार. दादा, आज पत्रकार परिषद बोलवण्यामागे काय नेमकं कारण आहे? या अगोदर तुम्ही घोषणा केली होती की यानंतर उपोषण करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढू. काय नेमकं आजच्या पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण आहे? आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहे आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत. आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे. परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले. सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही तात्काळ मागण्या मान्य करतो. नाही, तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतील म्हणून. आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे, ती पण सुरू केली नाही. वंशवळ समिती गठीत केली नाही. मनुष्यबळही वाढवून दिलं नाही. मुडीलिपी अभ्यासकांचं, फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही. एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही. त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही. ते घेतलं नाही, आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही. यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, एसीबीसीचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला, किंवा विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100%. ही फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलंय की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय, याचं काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा तळाला मिळणे. आणखी नुसतं एसीबीसी 10% आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलंय, परंतु त्यांना 100% फीस मागायले. मग आता कोणत्या विभागाकडे दिलंय तुम्ही? पोरांना आता 100% फीस भरायची का शाळातून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आता, आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? ईडब्ल्यूचा विषय होता, ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायले ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे, आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून, आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही. असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या, एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमतच साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो आंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत. आता राज्यभर उभा करणार आहेत, कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्यात 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही. आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखीन बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं. मुद्दाम बंद केलं ते 10% दिलं, गरज नव्हती तरी 10% आरक्षण दिलं, मागितलं नाही कुणी तरी दिलं, आणि ईडब्ल्यूएस घातलं.
ईडब्ल्यूची पोरं बाहेर काढायला लागली. पोरांनी थोडंफार काही केलं लगेच त्या विद्यार्थ्याला अडचणीत आणते. याने ईडब्ल्यूचा बी पर्याय ठेवायला पाहिजे, एसीबीसीचा पण आणि ओबीसीचा पण ठेवायला पाहिजे. एक कोणचाही घेतील. आणि हा म्हणले होते मधल्या काळात, हा म्हणले होते की आम्ही तिन्ही ऑप्शन ठेवतो म्हणून. नाही ठेवला. उलट हे 10% दिलं एसीबीसीचं. याच्यात आणखीन उच्च व तंत्र शिक्षण विभागाला किंवा त्या मंत्रालयाला शिष्यवृत्ती पोरांनी कोणत्या विभागाला भरायची पर्यायच नाहीये का सामाजिक मंत्रालयाला भरायचं, त्या विभागाला द्यायचंय, आणखीन पर्यायच नाहीये. म्हणजे एसीबीसीतून ज्या पोरांनी 10% ऍडमिशन घेतलं त्यांना आता कॉलेज 100% फीस मागायला. आजची पोझिशन ही. मग तू काय करतो? इतके दिवस लागते का घ्यायला निर्णय? घडीत तुम्ही म्हणता आमची कॅबिनेट नाही, घडीत म्हणता विस्तार झाला नाही, एकदा म्हणता पालकमंत्री ठरले नाही, एकदा म्हणता मंत्रिमंडळ वाटप झाले नाही. तू कव्हर करणार नाही तर मग काय मारतो का आमचे पोरं? तू कव्हर करणार नाही. आता मध्ये पीएसच नाही, ओएडीज नाहीत. आता तुपले ओएडी नाही, पीएस नाही, आम्ही काय करतो त्याला समुद्रात ढकलून तिकडं. आमचा जनतेचा प्रश्न आहे का तो? नाही. तुपली उपसमिती आहे का नाही? आम्हाला काय करायचं? तो आमचा प्रश्न आहे का? तो सरकारचा प्रश्न. तू लवकर रिकामा कर मराठ्यांना. हे का दुसरा तिसरा आंदोलक नाही भाऊ. शब्दावर भळभळायला आणि लगेच गोड गोड बोलून बाजूला जायला. आपण मराठ्यांना जर नाही मिळालं तर आपण तर हवंय गडी. मराठ्यांसाठी आपण कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मराठ्यांच्या स्वार्थासाठी, गरिबांच्या स्वार्थाच्या, लेकरांच्या स्वार्थासाठी कुठे जाऊ शकतो, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. त्याच्यामुळं तू उग इमानदार आंदोलकांच्या नादी लागायचंच नसतं. फुटणारा, मॅनेज होणारा, काही लालसा पदाची असणारा, याला डावात घ्यायचं असतं. इमानदारी तू माझी विकत घेऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळे इमानदार आंदोलकाच्या नादी नाही लागायचं आणि त्याला खेटायचं बी नाही. कारण त्या आगीशी खेळू नको तू. आणि मराठा एक मोठी आग आहे. मी आणखीन बी एका हक्कीवर 2-2 करोड मराठी एका जागेवर येऊ शकते. तू चॅलेंज देऊ नको फडणवीस मला. कारण मी इमानदारीनं माझं प्रामाणिकपणा या समाजासमोर सिद्ध केलेला आहे. मी माझा प्रामाणिकपणा. मी फुटत नाही, मॅनेज नाही होत म्हणून. माझ्या समाजाशी मी प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे. त्यामुळे एका रात्रीत जर ठरवलं ना तर 2 करोड मराठी एकाच जागेवर आत्ताही येऊ शकते. त्यामुळं तू ती वाट बघू नको. सन्मान घ्यायचा असेल आणि तुला जर आत्तापर्यंत बोलायला लागला असलं तर आमच्या गोष्टी दी. आणि तुला जर वाटत असेल मला बोललं नाही पाहिजे तर त्या पदावर तू नसायला पाहिजे. तुला कोणीच बोलणार. येडं नाही, शहाणं नाही. तू त्या पदावर आहे, त्यामुळे तुला बोलणार. आणि तू नाही दिलं तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन पुढे सुरू होणार. चलो, धन्यवाद. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, जालना. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.